नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक संतोष शेलार आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे स्त्रीवाद एक आकलन. आता स्त्रीवाद हा जो विषय आहे हा आधुनिक भारताचा इतिहास किंवा आपल्याला असणारा टॉपिक म्हणजे आपल्याला असणारा विषय म्हणजे इंडियन नॅशनल मूवमेंट, भारताची स्वातंत्र्य चळवळ त्याचा एक भाग आहे. परंतु या विषयाचा एक भाग आहे. केवळ एवढ्यासाठी आपण याची चर्चा करत नाही आहोत. आपण याची चर्चा याच्यासाठी करतोय, की एक व्यक्ती म्हणून जगताना, एक समाज म्हणून जगताना आपल्याला याचा विचार केला पाहिजे, की आपल्या समाजात जो घटक 50% आहे म्हणजे स्त्रिया, त्या घटकाचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं आकलन आपल्याला झालं पाहिजे. ह्या प्रश्नाला एका अर्थाने अकॅडमिकरित्या दिलेला एक प्रतिसाद म्हणून आपण स्त्रीवादाची ओळख आज करून घेणार आहोत. आता या स्त्री प्रश्नाची चर्चा कधी सुरू झाली? आता आपण एक लक्षात घ्या, आपण स्त्रीवादाची चर्चा म्हणताना आपल्याला असं अपेक्षित आहे, की या स्त्री प्रश्नांची चर्चा पहिल्यांदा युरोपमध्ये सुरू झाली. आपल्याकडे सुद्धा ती सुरू झाली बरं का, नाही असं नाही. आपल्याला माहित आहे, की महात्मा फुले, आगरकर, ताराबाई शिंदे अशा मंडळींनी आपल्याकडे स्त्री प्रश्नांची चर्चा सुरू केलेली आहे. परंतु 19व्या शतकात ही जी स्त्री प्रश्नांची चर्चा सुरू झाली, ही चर्चा का सुरू झाली? तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे, की वासाहतिक काळात म्हणजे इंग्रजांच्या काळात एक विशिष्ट प्रकारच्या विचारधारा आपल्या समोर आल्या आणि त्या विचारधारांना प्रतिसाद देत देत आपल्या समाजसुधारकांनी त्याची चर्चा सुरू केली. आता परंतु युरोपमध्ये काय झालं? युरोपमध्ये याची चर्चा वेगळ्या प्रकारे सुरू झाली. युरोपमध्ये साधारणपणे ज्याला आपण मध्ययुग म्हणतो, 5वं शतक ते 15वं शतक याला मध्ययुग म्हणतात. या मध्ययुगीन काळात स्त्रियांची परिस्थिती बऱ्यापैकी वाईट होती. स्त्रियांना हक्क नव्हते. स्त्रिया एका अर्थाने चूल आणि मूलमध्ये जखडबंद झालेल्या होत्या. ही एक वस्तुस्थिती होती आणि दीर्घकाळपर्यंत तिथं स्त्री प्रश्नावर फारसं कोणी चर्चा केली नाही. पुढे काय झालं? हळू लोकांना असं लक्षात यायला लागलं, की या मध्ययुगातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. हे जे काही धर्माचं प्राबल्य आहे, हे जे काही समाज व्यवस्था अतिशय अ, एक प्रकारचं गती त्याची थांबलेली आहे. एक प्रकारचं डबकं झालेलं आहे. त्याचा प्रवाहीपणा संपलेला आहे आणि जुन्या प्रथा परंपरांनी आपल्या समाजाला जखडलेलं आहे. असं समाज सुधारकांच्या लक्षात यायला लागलं. आणि मग तुम्हाला असं दिसतं, की 13वं, 14वं, 15वं, 16वं शतक या काळात सामाजिक सुधारणांच्या बऱ्यापैकी चळवळी सुरू झाल्या. तरी सुद्धा, तरी सुद्धा ज्याला गंभीरपणे स्त्री प्रश्नाची चर्चा म्हणता येईल, अशा चर्चा तिकडे सुद्धा उशिराच सुरू झाल्या. साधारणपणे आपण असं म्हणूया, की खऱ्या अर्थाने तिकडं सुद्धा याची गंभीर चर्चा 19व्या शतकातच किंवा 18व्या शतकाच्या शेवटी म्हणा किंवा 19व्या शतकाच्या प्रारंभी अशा प्रकारे ती चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा पुढे 20व्या शतकापर्यंत चालली 1960 पर्यंत. अर्थात आपण असे टप्पे का पाडतोय? कारण पुढे ती चर्चा मग पुढे काही चालू राहिली नाही का? नाही, ती चर्चा पुढे चालू राहिली. पण झालं काय माहित आहे का? त्या चर्चेमध्ये त्या चर्चेचा पोत बदलला, त्या चर्चेची पद्धत बदलली, त्या चर्चेतल्या विचारधारा बदलल्या, मूल्यव्यवस्था बदलल्या, सर्व काही बदलून गेलं. म्हणून आपण अशी हे टप्पे पाडतोय. आता आपण बघितलं, की 19व्या शतकात स्त्री प्रश्नाची चर्चा सुरू झाली. हं. 19व्या आणि 20व्या शतकापर्यंत चर्चेची जी पद्धत होती, त्याला काय म्हणतात म्हणतात माहिती आहे का? स्त्रीवादाची पहिली लाट. आता पहिली लाट म्हणजे काय? पहिल्या लाटेची काही वैशिष्ट्ये होती. उदाहरणार्थ, बेड्यांपासून मुक्तता. आता बेड्या म्हणजे कसल्या बेड्या? बेड्या या मुख्यतः मानसिक किंवा परंपरेच्या असतात. बेड्या म्हणजे काय असे हाताला पायाला कोणी जखडलेलं होतं असं नाही. मानसिकरित्या असतात त्या. म्हणजे आता उदाहरणार्थ स्त्रियांनी शिकता कामा नये. स्त्रियांना मतदानाचा अधिकार असता कामा नये. स्त्रियांनी हे करता कामा नये. स्त्रियांनी घराबाहेर पडता कामा नये. स्त्रियांनी नोकरी करता कामा नये. स्त्रियांनी त्यातल्या त्यात मी पुन्हा विशिष्ट प्रकारच्या नोकरी स्त्रियांना देऊ.
परंतु समजा सैनिक म्हणून द्यायचं असेल तर देता येईल का? नाही देता येणार. किंवा त्यांनी एखाद्या खेळामध्ये समजा भाग घेता येईल का त्यांना? नाही घेता येणार. अशा प्रकारच्या. तर अशा प्रकारचे नियम समाजाने घातलेले होते आणि त्या एक प्रकारच्या बेड्या होत्या. ह्या बेड्यांपासून मुक्तता पाहिजे आम्हाला. आम्हाला या बेड्यांपासून स्वातंत्र्य पाहिजे. असं पहिल्या लाटेतील स्त्रीवादाचं म्हणणं होतं. ह्याच्यात एक गंभीर मुद्दा एकच आपण घेऊया, तो म्हणजे मतदानाच्या अधिकारासाठी भांडण. आता काय झालं होतं बघा तुम्ही, की 19व्या शतकापर्यंत तिथला समाज म्हणजे युरोपियन समाज इथपर्यंत आला होता, की लोकशाही पाहिजे आपल्याला. लोकशाही पाहिजेचा एक अर्थ असा होता, की लोकशाहीत सर्वांना मतदानाचा अधिकार पाहिजे. म्हणजे सामान्य माणसाला. पूर्वी कसं होतं, एक विशिष्ट वर्ग होता. त्या वर्गालाच मतदानाचा अधिकार होता. बाकीच्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण मग तो जनसामान्यांना पाहिजे म्हणून चळवळी सुरू झाल्या तिथं. आपल्याला हे माहिती आहे, की इंग्लंडच्या राज्यघटनेचा इतिहास म्हणा किंवा इंग्लंडच्या लोकशाहीचा इतिहास हा जगात सुप्रसिद्ध आहे. पण ह्या चळवळी सुरू होऊन सुद्धा जनसामान्यापर्यंत मतदानाचा अधिकार पोहोचून सुद्धा एक गोष्ट अशी घडली होती, ती म्हणजे स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. आणि मग 19व्या शतकात तो पहिल्यांदा मागितला गेला उघडपणे, की नाही बुवा स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार पाहिजे. आणि मग तो मागितला गेला आणि मग 19वं शतक ते 20व्या शतकाचा प्रारंभिक भाग अशा ह्या चळवळ सुरू झाली आणि मग तिथल्या स्त्रियांनी मतदानाच्या अधिकारासाठी भांडायला सुरुवात केली. मग ती भांडणं विविध प्रकारची होती. मोर्चे काढणं असेल, घोषणा देणं असेल, लेख लिहिणं असेल, प्रसंगी तिथले जे खासदार वगैरे होते त्यांना घेराव घालणं असेल, अशा विविध प्रकारच्या गोष्टी त्यावेळेला त्या लोकांनी केलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल, की आपले स्वातंत्र्यवीर सावरकर गेले होते युरोपमध्ये, लंडनमध्ये. तर त्यावेळेला तिथं त्यांनी हे पाहिलं, की स्त्रिया तिथं मतदानाच्या अधिकारासाठी भांडतायत. तिथं आंदोलन करतायत. हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्यांचं जे काही रिपोर्टिंग चाललं होतं, लंडनची बातमीपत्रे नावाने त्यांचं पुस्तकच प्रसिद्ध आहे. ते तिकडून इकडे अहवाल पाठवायचे, की तिकडे काय घडतंय. आणि मग तिथं त्यांनी हे पाहिलं, की स्त्रिया मतदानाच्या अधिकारासाठी तिथं भांडतायत. आणि हे भांडत एक दिवस तुम्हाला असं दिसतं, की इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. तो 1928 ला मिळाला. आता आपल्याकडे काय होती एका अर्थाने परिस्थिती? आपण इंग्लंडचे गुलामच असल्यामुळं आपल्याला तो डायरेक्ट मिळून गेला. आपल्याकडच्या स्त्रियांनी त्याच्यासाठी भांडण नाही केलं किंवा त्याच्यासाठी आंदोलन नाही उभारलं. पण इंग्लंडच्या, अमेरिकेच्या, फ्रान्सच्या बहुतांश स्त्रियांना त्याच्यासाठी भांडावं लागलं आणि ते भांडून ते अधिकार मिळवावे लागले. म्हणजे ही पहिल्या लाटेचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल, की ज्या प्रकारच्या बेड्या होत्या, त्या बेड्या तोडणं, त्या बेड्यांना नकार देणं. मग तो नकार लेखनाच्या द्वारे आहे, तो नकार आंदोलनाच्या द्वारे सुद्धा आहे. अशा प्रकारे नकार देणं, त्याला विरोध करणं हे पहिल्या लाटेचं वैशिष्ट्य आहे. आता 1960 नंतर असं समजलं जातं, की स्त्रीवादाची दुसरी लाट आली. आता स्त्रीवादाची पहिली लाट आणि स्त्रीवादाची दुसरी लाट ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? काही वेगळेपण झालं का? तर एक सांगतो तुम्हाला, की याच्या थोडंसं अगोदर मला वाटतं 49 साली एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव होतं द सेकंड सेक्स. एक फार मोठे विचारवंत सिमन द बोआ यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, द सेकंड सेक्स. त्याचा अर्थ असा आहे, फर्स्ट सेक्स मेल, सेकंड सेक्स फिमेल. म्हणजे स्त्रियांना सार्वत्रिकरित्या एक प्रकारचं दुय्यमत्व दिलं गेलेलं आहे, असं त्या पुस्तकाचं प्रतिपादन आहे. आता हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक त्या काळात इतकं धक्कादायक ठरलं आणि गाजलं, की नंतरच्या काळात त्याला असं म्हटलं गेलं, की हे स्त्रीवादाचं बायबल आहे. इतकं त्या पुस्तकाचं मोल आहे. आणि तिथून पुढे तुम्हाला असं दिसतं, की 1960 नंतर स्त्रीवाद अधिक वेगळ्या प्रकारे निर्माण झाला. म्हणजे त्याचं पोत बदलून गेला, त्याची विचारधारा बदलून गेली, त्याची मूल्यव्यवस्था बदलून गेली.
त्याची चिकित्सा पद्धती बदलून गेली. आता फरक काय पडला बुवा? आता आधीच्या स्त्रीवादाच्या पहिल्या लाटेचं मी तुम्हाला सांगितलं, की बेड्यांपासून मुक्तता, स्वातंत्र्य, ही स्त्री मुक्ती ही त्याची मुख्य घोषणा होती. आता मात्र दुसऱ्या लाटेतले जे स्त्रीवाद आहे ना, त्यांची चिकित्सा अधिक सूक्ष्म झाली. म्हणजे आधीच्या लाटेत कसं होतं, थोडंसं एक प्रकारचा ढोबळपणा होता बघा. आणि आता मात्र अधिक सूक्ष्म झाली. आणि मग त्यांनी असं करायला सुरुवात केली, की नाही, आता आपल्याला काय केलं पाहिजे या स्त्रीवादामध्ये, आपलं ध्येय असं असलं पाहिजे, की स्त्रियांचा जो गट आहे आपला, मानवी गट, ह्या मानवी गटाला स्त्री पुरुष जणू काही एक प्रकारचा संघर्ष सुरू आहे. आणि त्या संघर्षात स्त्रियांना दाबलं गेलेलं आहे खाली. आणि मग हा स्त्री नावाचा जो मानवी गट आहे, त्या मानवी गटाला सांस्कृतिक क्षेत्रात आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात एक प्रकारचं बलिष्ठ आणि पुरुषा इतकंच समान स्थान प्राप्त करून देणं आणि स्त्री म्हणून स्वायत्तरित्या एक स्वतःच म्हणून एक वेगळेपण अ, निर्माण करणं, हे या गटाचं ध्येय होतं. म्हणजे आता इथं असं सांगितलं गेलेलं आहे, की केवळ पुरुषांच्या बराबरीनं अधिकार नाही, सगळंच म्हणजे कित्येक बाबतीत स्त्रियांचं स्वतःचं पण एक वेगळेपण असू शकेल. मग ते सांस्कृतिक असेल, जसं आता आपण हे म्हणतोच बघा, की स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात भेद आहे, बरोबर आहे. थोडाफार मनात पण भेद आहे, बरोबर आहे. हे पण असू शकेल. पण मग स्वतःची स्त्री म्हणून एक काही संस्कृती पण असू शकेल का? तसाही विचार आता केला गेला आणि एक सांस्कृतिक राजकारण चाललेलीच असतात. संस्कृतीच्या क्षेत्रात सुद्धा राजकारण चाललेली असतात. आणि त्या राजकारणात स्त्री नावाच्या घटकाला एक प्रकारचं बलिष्ठ स्थान प्राप्त करून देणं, हे स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेचं मुख्य ध्येय राहिलेलं आहे. अर्थात ही राजकारणं कशी चालतात वगैरे ह्याची अतिशय सूक्ष्म पातळीवर चिकित्सा करण्याचं काम दुसऱ्या लाटेनं केलेलं आहे. आता ते कसे कसे करतात ह्याची काही उदाहरणं आपण पाहू. आता उदाहरणार्थ त्यातल्या काही संकल्पना आपल्याला बघायच्या आहेत. आता ही पहिली संकल्पना बघा, लिंगभाव. आता तुम्ही म्हणाल लिंगभाव म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरात फरक आहे, हे असं आपण बोललो. हे आपल्याला बाह्य अ, शरीर सुद्धा बघितल्यावर लक्षात येतं. साधारणपणे अ, आपल्याला माहिती आहे, की स्त्रीपेक्षा पुरुषांचं शरीर 10% सुमारे आकाराने मोठं असतं. इतर प्राण्यांमध्ये सुद्धा कधी-कधी नर मोठा असतो, कधी-कधी मादी मोठी असते. त्याच्यामुळे शारीरिक फरक हे असू शकतातच, त्यात काही विशेष नाही. आणि मग असे जे शरीरातले फरक असतात किंवा जे निसर्गाने केलेले फरक असतात, ते फरक नाकारण्याचं काहीही कारण नाही. पण लिंगभाव म्हणजे काय माहिती आहे का? की कित्येक फरक हे केवळ शरीरातले नाहीत, केवळ निसर्गाने निर्माण केलेले नाहीत, तर मानवी संस्कृतीने निर्माण केलेले आहेत. म्हणजे काय केलंय? संस्कृतीनं साचा निर्माण केलाय आणि त्या साच्यात स्त्री आणि पुरुष यांना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मगाशी मी सीमांद बुवा यांचं उदाहरण दिलं. त्यांनी एक ठिकाणी असं म्हटलंय बरं का, की स्त्री ही जन्मत नाही. स्त्री म्हणून कोणी जन्मत नाही, स्त्री ही घडवली जाते. आता घडवली जाते म्हणजे काय? तर तो एक प्रकारचा सांस्कृतिक साचा असतो. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की घडवलं जाणं कसं असतं. उदाहरणार्थ आपल्याकडे असं म्हटलं जातं बघा, आता मुलगी आहे एखादी. मुलीनं असं बसता कामा नये. मुलीनं तसं चालता कामा नये. मुलीनं अ, पदर घेऊन वावरली पाहिजे. तिचा पदर पडता कामा नये. मागच्या पिढीतलं सांगतोय जरासं. तर हे काय आहे माहिती आहे का? हे सगळं साचे आहे, की मुलगी म्हणून कसं वागायचं हे तिला ठरवू देत नाहीत. तिला समाज शिकवतो, की नाही तू असं-असं वाग, कारण तू मुलगी आहेस. तर हे जे काही सांस्कृतिक साचे आहेत ना, लहानपणापासून मनावर जाणीवपूर्वक मन घडवण्यासाठी वापरले जातात आणि त्यातून पुरुष घडवले जातात, त्यातून स्त्री पण घडवली जाते. पुरुष सुद्धा असे घडवले जातात बघा. आता समजा मुलं आहेत. मुलगा लहान जरी असला, खरं तर तो लहान मुलगा असतो. त्याला पुरुष म्हणण्याला काही अर्थच नाही किंवा लहान मुलीला स्त्री म्हणण्याला काही अर्थ नाही. ते मुलंच असतात शेवटी. तर अगदी लहान मूल रडायला लागलं ना, तरी सुद्धा त्याच्या आया म्हणा किंवा आसपासची लोकं असं म्हणतात, की "अरे, बाईसारखं काय रडतोस?"
म्हणजे रडणं हे पुरुषाचं कामच नाहीये. पुरुषाने रडायचं नाही. रडणं हे स्त्रीचं काम आहे. बरं, स्त्री दुय्यम आहे आणि बाईसारखा का रडतोस हे म्हणण्यात त्याला शिवी दिल्यासारखा प्रकार आहे. म्हणजे तू बाईसारखा आहेस, बायल्या आहेस, नाही का? कारण का तू रडतोस म्हणजे तू बाईसारखा आहेस आणि बाईसारखं वर्तन करणं हे तुला शोभत नाही. याला साचा म्हणतात. पुरुष म्हणून घडवलेला साचा, स्त्री म्हणून घडवलेला साचा. आता ह्या लिंगभावाचं पण एक स्वतःचं राजकारण असतं. कारण हे साचे उगीच घडवत नाही. कारण यातून कुठल्या तरी गटाचे हितसंबंध राखले जात असतात. विशेषतः पुरुष गटाचे वगैरे, वगैरे. मग ह्याच्यात खूप सारे साचे तयार केलेले असतात. म्हणजे पत्नीनं असं वागलं पाहिजे. पत्नीनं कसं वागलं पाहिजे? पती हा परमेश्वर मानला पाहिजे. नाही का? पत्नीनं झुकून राहिलं पाहिजे. पतीची आज्ञा पाळली पाहिजे. हे पण आहे. मग हे सगळे साचे स्वतःचं लिंगभावाचं राजकारण घेऊन येतात आणि ह्या सगळ्या साच्यांची चिकित्सा ही स्त्रीवादात केली जाते. ही जी आता पुरुष सत्ताक व्यवस्था आहे, तिचा एक स्वतःचा वैचारिक ढाचा आहे. मग या ढाच्यामध्ये केवळ पुरुषच पुरुषी पद्धतीनं किंवा पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विचार करतात असं नाही. हा विचार स्त्री सुद्धा करू शकते किंवा स्त्री सुद्धा पुरुष सत्ताक व्यवस्थेची वाहक असू शकते किंवा खूप ठिकाणी तर तसंच असतं. याचं कारण असं असतं, की स्त्री काय आणि पुरुष काय दोन्हीही एकाच संस्कृतीचे, एकाच सामाजिक परंपरेचे अपत्य असतात आणि त्याचा परिणाम असा असतो, की पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पगडा स्त्रीवर सुद्धा असू शकतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, की आता तुम्हाला हे माहिती असेल, की मुलगा पाहिजे हे आपल्याकडे फार आहे बघा. मुलाचं कौतुक फार आहे. मुलगी नको, मुलगा पाहिजे आणि या नादात आपण कित्येक भ्रूणहत्या सुद्धा केल्या. स्त्री जर भ्रूण म्हणजे पोटातलं मूल हे जर मुलगी असेल, तर तिची हत्या करायची. हे आपल्या समाजाने केलेलं आहे आणि त्याचा परिणाम लोकसंख्येचा इम्बॅलन्स होण्यात झालेला आहे. हे आपण पाहिलेलं आहे. तर ह्याचा आग्रह धरण्यात केवळ पुरुषच पुढे आहेत असं आहे का हो? तसं नाहीये. तर ह्याचा आग्रह धरण्यात स्त्रिया सुद्धा बऱ्यापैकी पुढे आहेत. याचं कारण असं, की त्या सुद्धा पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या बळी आहेत किंवा त्याच्या वाहक आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? ही शेवटी पुरुषसत्ताक व्यवस्था किंवा पुरुषी विचारधारा ही शेवटी विचारधारा आहे. ही शेवटी एक प्रकारची मूल्य व्यवस्था आहे. मग याचे वाहक पुरुष असू शकतात, याचे वाहक स्त्रिया सुद्धा असू शकतात. असं काही समजण्याचं कारण नाही, की स्त्रिया त्याच्या वाहक नसतीलच, असं ठामपणे समजण्याचं कारण नाही. मग आता प्रश्न असा आहे, की स्त्रिया पुरुषसत्ताक मनोवृत्तीच्या का असतात? किंवा कशामुळं त्या बनतात? त्याच्याविषयी तुम्हाला एक सांगतो, की उत्तर मार्क्सवादामध्ये एक फार मोठे विचारवंत होऊन गेले. त्यांचं नाव आहे ग्रामची. त्यांनी एक सिद्धांत सांगितलेला आहे. त्याला सक्ती आणि संमतीचा सिद्धांत असं म्हणतात. आता हा सिद्धांत काय आहे? तर ते असं म्हणतात, की जो गट वर्चस्वी असतो, डॉमिनंट गट असतो. डॉमिनंट समजते ना? वरचा. कोणावर तरी आधी राज्य गाजवणारा, राज्य गाजवणारा. असा जो वरचा गट असतो, तो गट विविध प्रकारे खालच्या गटावर राज्य करतो. शोषित पीडित गटावर राज्य करतो. म्हणजे उदाहरणार्थ एक त्याचं एक प्रकार असा आहे राज्य करण्याचा, सक्तीनं राज्य करणं. सक्तीनं राज्य करणं म्हणजे काय? शस्त्रांचा वापर करा, शारीरिक बळांचा वापर करा, पोलीस, लष्कर अशा संस्थांचा वापर करा आणि त्यातून राज्य करा. आणि जो पीडित गट आहे त्याला दडपून ठेवा. हे केलं जातं. पण केवळ एवढंच केलं जात नाही. हे केवळ एवढंच केलं जात नाही. एवढ्यावरच कोणतीही सत्ता टिकत नाही. याचं कारण असं आहे, की जो दडपला गेलेला गट असतो ना, तो गट हा असंतुष्ट असतो आणि हा असंतुष्ट गट आज ना उद्या युद्ध करण्याची शक्यता असते, बंड करण्याची शक्यता असते, संघर्ष करण्याची शक्यता असते. मग ही भीती कायम राहते. कुणाला? वर्चस्वी गटाला, डॉमिनंट गटाला, जो सत्ताधारी गट आहे त्याला.
मग हा जो डॉमिनंट गट आहे, वर्चस्वी गट आहे, तो दुसरी पण एक प्रकार करतो. तो म्हणजे संमतीनं राज्य करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल, की संमतीनं कोण कसं राज्य करू देईल? येतं करता. त्याच्यातून असं करावं लागतं तुम्हाला, की विशिष्ट प्रकारचे विचार, विशिष्ट प्रकारच्या मूल्यव्यवस्था पेराव्या लागतात लोकांच्या मनामध्ये. मग ती एकदा पेरली, की मग लोक बंड करत नाहीत. म्हणजे असं, समजा कुत्रा आहे. आता कुत्रा एका अर्थाने माणसाचा गुलाम आहे. तुम्ही त्याच्या गळ्यात पट्टा वगैरे बांधता ना चामड्याचा. पण वर्चस्वी गट काय करतो? अशी व्यवस्था करतो, की तो जो कुत्रा आहे, त्या कुत्र्याला असं वाटलं पाहिजे, की राव मालकाने जो पट्टा बांधलाय ना माझ्या गळ्यात, तो फार विलक्षण आहे. तो फार महागडा आहे. आणि तो पट्टा किती छान आहे, असं त्याला वाटलं पाहिजे. त्याला जेव्हा असं वाटेल, तेव्हा तो कुत्रा बंड करणार नाही. असं एकूण ह्याच्यातलं हे आहे. आता तुम्ही म्हणाल, हे माणसाच्या बाबतीत कसं होईल? माणसाच्या बाबतीत होतं असं, की विचार पेरले जाऊ शकतात, मूल्यव्यवस्था पेरल्या जाऊ शकते मनात. कसं? त्याच्यात काही घटक हे भूमिका बजावत असतात. त्याच्यातला सगळ्यात सिरियस घटक जर कुठला असेल, तर तो आहे धर्म. हा धर्म काय करतो? मानवी मनात विचार व्यवस्था पेरून ठेवतो. म्हणजे असं आहे, की एखादी गोष्ट तुम्हाला धर्माच्या साहाय्याने सांगितली ना, तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेत नाही. एखादी गोष्ट धर्माच्या थ्रू सांगितलं, की तुम्ही आक्षेप घेत नाही, कारण धर्म हा ईश्वरी मानला गेलेला असतो. तुम्हाला असं सांगितलेलं असतं, की धर्म कोण निर्माण केलाय? देवबाप्पांनी. आणि मग देवबाप्पांनी एखादी गोष्ट सांगितली म्हणली, की आपण ते अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण ते अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. याचं कारण असं आहे, की धर्मावर माणसाची श्रद्धा असते आणि श्रद्धा बहुतांश वेळा अंधच असते. अंधच असते. श्रद्धा डोळे उघडे ठेवून ठेवताच येत नाही. लक्षात येते का तुमच्या? श्रद्धा हा तसा अ, विरोधी अर्थाने शब्द आहे चिकित्सेच्या. चिकित्सा न करता एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही स्वीकारता, तेव्हा त्याला श्रद्धा म्हणतात. आता उदाहरणच बघू एक आपण. आता तुम्हाला माहित आहे, की आपल्याकडे एक वटपौर्णिमा असते. वडाला फेऱ्या मारल्या जातात. त्याची कथा पण तुम्हाला माहिती आहे. सत्यवान सावित्री. तो सत्यवान मेला. तो यम त्याचे प्राण घेऊन जायला आला. सावित्रीने काय केलं? ते यमाशी भांडली. सत्यवानाचे प्राण पवित्र परत आणले. मग त्याची आठवण म्हणून आपण वडाला फेऱ्या मारतो. म्हणजे स्त्रिया मारतात. ते त्याला पुन्हा दोरा-बिरा गुंडाळतात. पण त्याच्या मागं अजून एक भूमिका असते, की हाच पती पुढची 7 जन्म किंवा जन्मोजन्मी मिळावा, अशी त्याच्या मागे भूमिका असते आणि त्यातून ते वडाला फेऱ्या मारल्या जातात. आता प्रश्न हा नाहीये, की ही कथा खरी का खोटी? कथा खोटी आहे हे उघडच दिसते. हं. आता समजा माणूस मेला आणि समजा यम प्राण नेत पण असेल. तो नेत असेल याला काही पुरावा नाहीये. पण समजा नेत असेल आपण गृहीत धरलं. असं झालंय का हो? यम दिसलाय का कुणाला? नाही दिसत. यम जर दिसतच नाही तर ती सावित्री भांडणार कशी? नाही का? त्याच्यामुळं ही कथा खोटीच आहे आणि मेलेला माणूस काही परत उठत नाही. कुणी काही करो. ठीक आहे. हे आपल्याला माहिती आहे. प्रश्न असा आहे, की अशी कथा निर्माण का केली गेली? आणि ही कथा वारंवार सांगितली का जाते? आणि दरवर्षी एका विशिष्ट वेळी त्याची परत-परत आठवण करून का दिली जाते? म्हणजे वडाला फेऱ्या मारण्याचा एक सण का निर्माण केला गेला? तर स्त्रीवाद्यांनी याची चिकित्सा करायला सुरुवात केली. याला धर्मचिकित्सा म्हणतात. कारण काय असतं, ही कथा खरी का खोटी हा प्रश्न नाहीये. ही कथा संस्कार करणारी कथा आहे. मानवी मनावर संस्कार केला जातो यातनं. स्त्रियांच्या मनावर ही कथा संस्कार करते. स्त्रियांना ही कथा अशा प्रकारची शिकवते, की तुमचा पती हा तुमचा परमेश्वर आहे. आणि तुम्ही दरवर्षी परमेश्वराक ईश्वराकडे असं मागितलं पाहिजे, की हाच पती मला जन्मोजन्मी मिळाला पाहिजे. मग तुम्ही ग्रेट स्त्री आहात. असं. तर अशा प्रकारे या प्रकारच्या कथा आपल्याला सगळीकडं दिसतात. सर्व धर्मात दिसतात. एक साधा अजून एक तुम्ही विचार करा. कोणत्याही धर्माचा परमेश्वर हा पुरुष असतो बघा.
जेव्हा आपण सगुण ईश्वर मानतो का नाही, तो नकळतपणे पुरुषच असतो. मुख्य देव जो असतो तो पुरुष असतो, स्त्री नसते. किंवा कोणतेही धर्म, जे जे काही धर्म निर्माण केले गेलेले आहेत आतापर्यंत, त्याचे जे प्रमुख व्यक्ती आहेत, ह्या पुरुष आहेत बघा. धर्मनिर्मात्या म्हणा, अवतार म्हणा, किंवा प्रेषित म्हणा, किंवा अजून काही म्हणा, हे सगळे पुरुष आहेत. त्याच्यामुळं त्यांनी जे काही धर्म म्हणून सांगितले, ते आपोआपच पुरुष सत्ताक व्यवस्थाच त्यांनी धर्म म्हणून समाजाला पाजल्या किंवा समाजाच्या मनात त्या पेरल्या. आणखीन काही गोष्टी पहा. आपल्याला माहिती आहे की आपण चांगली कर्म केली की आपण स्वर्गात जातो वगैरे वगैरे, ऐकली असेल तुम्ही. हे सगळ्या धर्मात आहे जवळपास, की तुम्ही चांगलं कर्म करा, जावा स्वर्गात. आता स्वर्ग कसा असतो त्याची बरीच काही काही वर्णन केलेली आहेत. छान छान झाडं, सावली, काय बाबा सप्तरंगी नद्या वगैरे वगैरे, काय चित्रविचित्र वर्णन. मग ह्या वर्णनात एक वर्णन तुम्हाला हमखास आढळतं, काय? अप्सरा. किंवा इस्लाममध्ये असेल तर हूर. आता उघडच आहे, ह्या स्वर्ग सुरात सुखात पुरुषांना भोगण्यासाठीच ह्या निर्माण केल्या गेलेल्या आहेत, अप्सरा म्हणा किंवा हूर म्हणा. आता प्रश्न असा आहे की स्त्रियांची काही व्यवस्था आहे का हो इथं स्वर्गात? त्यांच्यासाठी काही वेगळे छान छान पुरुष वगैरे ठेवलेले आहेत का? तसं काहीही नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे स्वर्ग सुखाच्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, एकतर स्वर्ग हीच कल्पना आहे मुळात, आणि स्वर्ग सुखाच्या ज्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पना पुरुषी मेंदूतून निर्माण झालेल्या आहेत. मग स्त्रीवाद्यांनी याची चिकित्सा करायला सुरुवात केली, की अरे स्त्रियांची काहीच व्यवस्था नाहीये, पुरुषांचीच व्यवस्था आहे फक्त. ठीक आहे. तर हे एक. त्याच्यानंतर ह्या पती परमेश्वर वगैरे जे काही धर्माने पाजून ठेवलेलं आहे, त्याचा एक टोकाचा आविष्कार आहे. तो काय? तो म्हणजे सती. आपल्याला माहिती आहे की भारतीय, विशेषतः हिंदू धर्मामध्ये सती जाण्याची एक प्रथा होती. सगळ्याच स्त्रिया नव्हत्या जात, हे उघड गोष्ट आहे. परंतु बऱ्याचशा जात होत्या. आणि ज्या जात होत्या त्यांची मंदिरं बांधली जात होती. म्हणजे ज्या काही जात होत्या, त्या काय जे काही थोडंफार प्रमाण होतं समजा, त्यांची मंदिरं बांधली जात होती. आता सतीची मंदिरं जेव्हा बांधली जातात किंवा सती शिळा निर्माण केली जाते, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की सती जाणारी व्यक्ती जी स्त्री आहे, ती स्त्री एकदा सती गेली की ती महान ठरते. ती इतकी ग्रेट ठरते की ती देवताच बनते. मग तिचं मंदिर मानलं जातं. म्हणजे स्त्रिया सुद्धा पूजनीय आहेत. स्त्रिया देवतांसारख्या ठरतील. कधी ठरतील? सती गेल्यावर. म्हणजे त्यांनी पती परमेश्वर मानला पाहिजे, आणि इतका परमेश्वर मानला पाहिजे की आता परमेश्वर मेला, मग आता आपण भक्तांनी जगून काय करायचं? तिनं त्या पुरुषाच्या पाठीमाग ती सती सुद्धा गेली पाहिजे. ती सती गेली की मग मात्र ती ग्रेट, इतकी ग्रेट की ती देवता आहे, आणि मग तिचं आम्ही मंदिर बांधू, तिची पूजा करू, तिला नवस वगैरे करू, असा सगळा प्रकार आहे. ठीक आहे. म्हणजे स्त्रीला स्थान दिलंय. कधी दिलंय? तुम्ही सगळ्यात चांगले गुलाम जेव्हा व्हाल, तेव्हा तुम्ही तुम्ही देवता आहात. कधी आहात? तुम्ही सगळ्यात चांगल्या प्रकारची गुलामी करायची जेव्हा शिकाल, तेव्हा मात्र तुम्ही देवता बनाल. असं एकूण हे. आणि हे मी हिंदू धर्माचं सांगतोय, पण साधारणपणे तुम्हाला सांगतो, इतर जे धर्म आहेत, समजा इस्लाम धर्म असेल, ख्रिस्ती धर्म असेल, हे सगळीकडं जवळपास हीच अ, अवस्था आहे. पुरुष प्रधानता धर्माने सगळीकडे सांगितलेली आपल्याला दिसते. आता दुसरं एक उदाहरण देऊया. ते जुने मराठी पिक्चर ते बघा तुम्ही. त्यात सुद्धा एक नकळतपणे पतिव्रता स्त्री दाखवलेली असायची बघा. म्हणजे चित्रपटाचा प्रारंभिक भाग असा असायचा की तो पुरुष, तो किंवा नवरा वगैरे म्हणवणारा, त्या स्त्रीवर बरेच अन्याय बिन्याय करायचा. आणि ती स्त्री काय करायची? अगोदर भरपूर सहनशीलच असलं पाहिजे. एखादी स्त्री महान कधी आहे? जेव्हा ती सहनशील आहे. तो मी मगाशी सांस्कृतिक साचा सांगत होतो बघा. त्यात स्त्रियांचे गुण म्हणून जे सांगितलेत ना, त्यातलं हे एक आहे की स्त्री कशी सहनशील असली पाहिजे. तर ती बाय डिफॉल्ट सहनशील असायची, आणि ती खूप इतकं 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 सहन करायची की मग पिक्चरच्या शेवटी शेवटी कधीतरी त्या नवऱ्याचं मन बदलायचं, आणि त्याला असं कळायचं की अरे आपण किती चुकीचं वागलो वगैरे वगैरे. आणि मग तो त्या स्त्रीची माफी वगैरे मागायचा, आणि ती महान प्रतिव्रता जी स्त्री आहे आणि तो नवरा, हे असं सुखाने संसार करायचे, हे सांगितलं जायचं. म्हणजे एका अर्थाने तुम्हाला बघा की चित्रपटातनं सुद्धा त्याच प्रकारची मूल्यव्यवस्था आपल्याकडे पेरली गेलेली आहे.
तर आता मी तुम्हाला जे काही सांगितलं ना, तो स्त्रीवादाचा अर्धा भाग आहे. धर्मचिकित्सेपर्यंत आत्तापर्यंत आलोय आपण. इथून पुढचा अर्धा भाग आपण पुढच्या व्याख्यानाच्या वेळेला घेऊ. तूर्तास आपण थांबूया. धन्यवाद.